नमस्कार, वंदनाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आपल्या स्वयंपाकघरामधली एक महत्त्वाची वस्तू आहे, ती म्हणजे जवस। तर जवस ही खूप बहुगुणी आहे, कारण की डायबिटीज असेल, शुगर असेल, तर ह्याला कमी करण्यामध्ये जवस जर आपण रोज खाल्ली तर याचा खूप आपल्याला फायदा होणार आहे। म्हणूनच मी ही रेसिपी आज तुमच्यासाठी आणलेली आहे। आज आपण जवसाची चटणी, खमंग चटणी करणार आहोत। ह्याच्यामुळे फायदे असे होतात की जे बॅड कोलेस्ट्रॉल आहे ते कमी होतं आणि गुड कोलेस्ट्रॉल आहे ते वाढतं। त्यामुळे ह्याचे जवसाचे अनेक असे फायदे आहेत। पचनासाठी तर उत्तम आहे। म्हणून आपण रोज 1 चमचा जर जवस खाल्लं तर आपल्या आरोग्यामध्ये नक्कीच सुधारणा होईल। म्हणून मी आजची ही रेसिपी तुमच्यासाठी आणलेली आहे, जवसाची चटणी। चला तर इथे मी छानपैकी आता जवस हे भाजून घेणार आहे। मंद आचेवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि भाजल्यानंतर याला आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे। चला तर छान खरपूस भाजून। लसूण सुद्धा आपण आता ह्याच्यामध्ये बारीक असा वाटून घेऊया। जवस आपला आता थंड झालेला आहे। आता आपण त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढूया आणि मिक्सरमधून आपण त्याला दळून घेऊया। जाडसर आपल्याला दळायचं आहे, जास्त बारीक असं दळायचं नाही आहे। ह्याला आता मिक्सरमध्ये मी ह्या प्रकारे आपण आता जाडसर असं दळून घेतलेलं आहे। आता आपण याला फ्राय करूया। कढई छान तापलेली आहे, त्यावर मात्र मी तेल टाकणार आहे। 1 पळी तेल टाकणार आहे आणि त्यामध्ये मी आता लसूण हा छान गुलाबी होईपर्यंत फ्राय करून घेणार आहे। लसूण छान गुलाबी झालेला आहे। आता मी त्यामध्ये जवस भाजलेले दळलेले त्याच्यामध्ये टाकणार आहे। त्यानंतर मी त्याच्यामध्ये मीठ टाकणार आहे। त्यानंतर आपण तिखट टाकून घेऊया आणि हे छान मिश्रण एकत्र करून घेऊया। ही चटणी खूपच चांगली आहे। तुम्ही जर रोज याचं सेवन केलं तर आपली पाचनशक्ती सुधारण्यास तर मदत होतेच, शिवाय आपले गुड कोलेस्ट्रॉल वाढण्यास सुद्धा मदत होते, आपलं वजन नियंत्रित राहण्यात सुद्धा मदत होते। म्हणून ही चटणी म्हणजे किचनमधलं एक अमृतच आहे। म्हणून ही सर्वांच्या किचनमध्ये चटणी असावी आणि रोज आपण याचा वापर करावा। चटणी झालेली आहे, आता आपण थंड। चला तर सर्व करूया जवसाची खमंग अशी चटणी। ही तुम्ही 1-2 महिने स्टोअर करू शकता आणि रोज तुम्ही 1 चमचा खाल्ली तर तुमचं आरोग्य उत्कृष्ट आणि उत्तम राहायला सुरुवात होते। चला तर बाय।